नमस्कार. मागील भागात आपण असं पाहिलंय की गर्भातील छोटंसं जीवन आता हळूहळू आकार घेऊ लागलं आहे. बघा, हळूहळू बाळाचे हृदय कसे धडधडू लागलं आहे. मेंदू, हातपाय आणि शरीरातील महत्त्वाचे अवयव तयार होण्याची प्रक्रिया चालू आहे. मग अशातच आईचे विचार, भावना आणि आसपासचं वातावरण यांचा परिणाम आता बाळावर होऊ लागतोय. म्हणूनच या काळात आईचं मन शांत, सकारात्मक आणि तिचे विचार, तिच्या भोवतीचे वातावरण आनंदी असणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. गर्भातील बाळाचा मेंदू आता वेगाने विकसित होऊ लागतो. प्रत्येक क्षणी न्यूरल कनेक्शन्स तयार होत असतात. गर्भात असतानाच मिलियन्स मध्ये न्यूरॉन्स हे निर्माण होत असतात. आई जसा विचार करते, आईचं जसं वातावरण असतं, आई जशा प्रकारे आनंदी राहते, ते सगळं बाळाच्या मेंदूपर्यंत पोहोचत असतं आणि न्यूरॉन्सच्या जोडण्या ह्या तयार होत असतात. म्हणूनच सायन्सने प्रूव्ह केलेला आहे 80% विकास हा बाळाचा गर्भातच होतो. म्हणूनच जितक्या न्यूरॉन्सच्या जोडण्या जास्त, तितका बाळ हुशार, बुद्धिमान आणि सर्व गुण संपन्न निर्माण होत असतं. बाळ जन्माला आल्यानंतर काही न्यूरॉन्स मरून जातात आणि काहीच न्यूरॉन्स जिवंत राहतात. हे कशामुळे? तर आई निगेटिव्ह वातावरणात राहिली, दुःखी राहिली, तर ते सक्षम न बनता कमकुवत बनतात आणि जन्म झाल्याबरोबर मरतात. असे होऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे हे गर्भसंस्कारात शिकवले जाते. आईचे विचार, भावना ह्या मेंदूपर्यंत कशा पोहोचतात? तर नाळेवाटे तिच्या रक्तातून प्लॅसेंटामध्ये पोहोचतं आणि प्लॅसेंटामधून बाळाच्या मेंदूपर्यंत पोहोचतं. निसर्गाची ही अद्भुत निर्मिती इथेच थांबत नाही, तर पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की बाळाच्या DNA मध्ये आयुष्याची किती अद्भुत माहिती साठलेली असते. चला तर मग भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि ॲक्शन घेत राहा. तुम्ही हा गर्भातील बाळाचा अद्भुत प्रवास जाणून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. टेक केअर अँड बाय बाय.